मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 53. ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. बोर्डिंग पास घेतला असेल का? इमिग्रेशनच्या रांगेत असतील का? सिक्युरिटी चेक झालं असेल की तिथेही गर्दी? रात्री पुष्कळ इंटरनॅशनल फ्लाईट्स असतात. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्याशिवाय बोलताही यायचं नाही. फ्लाईट रात्री 1ची आहे. तरीही त्याच्याच विचारात हरवलेली, आपल्याच नादात घरात शिरली. एअरपोर्टवर त्याने सोपवलेला घरच्याच किल्ल्यांचा जुडगा हातात घट्ट धरलेला. अब आप ही संभालिये सब कुछ, प्रेमाने सांगणं आणि पाणावल्या डोळ्यांनीच तिने जबाबदारी स्वीकारली. पण तुम्ही कधी कधी लेट येता ना, मग तुमच्याकडे किल्ली हवी ना? सहजच बोलून गेली आणि तो गोड हसला. बट माझी स्वीट बायको वाट बघत बसते. सो कारचा आवाज आला की डोर ओपन. किल्ल्या धरलेल्या हातावरच थोपटत बोलला निरोप घेण्यापूर्वी. राजीव, सांभाळीन मी सर्व काही, पण स्वतःला कशी सांभाळणार ते माहीत नाही. घर शांत निजलेलं, पण तरीही चिमण्यांच्या रूममध्ये डोकावलीच. जियाचा चेहरा शांत, पण आर्याचा किंचितसा आकसलेला जाणवला. जवळ बसत केसांवरून हात फिरवला आणि अचानक आर्याचं डोकं मांडीवर, मम्माच्या पोटाला मिठी. डॅड फ्लाईटमध्ये बसले? दबक्या आवाजातच प्रश्न. जागीच होती ती, जागीच असणार मेघालाही माहीत होतच. हो, बसले असतील. उद्या पोहोचले की फोन करतील, मग बोल हा त्यांच्याशी. तिचे ओलसर गाल पदरानेच कोरडे केले. डॅडना बाय करताना जियापेक्षा जास्त आर्या हळवी. कितीचं फ्लाईट? कितीला पोहोचणार? कधी फोन करणार? परत कधी येणार? हरेक प्रश्न रडवेल्या आवाजात. डॅडनी सर्व प्रश्नांची उत्तरं समाधानकारक देऊनही त्यांना सोडायचं नव्हतंच. तुम्ही नक्की लवकर येणार ना? प्रॉमिस द्या. भरल्या डोळ्यांनीच इवलासा हात डॅड समोर. हो बेटा, मी फास्ट काम संपवतो. आय प्रॉमिस, लवकर येणार मी. जवळ घेत गोंजारतच समजावलं तिला. एअरपोर्टवर सोडायला येते ना मी, हा हट्टही करून झाला. उशीर होईल, उद्या शाळा आहे, असं काहीसं बोलत मनवले तिला. पण तरीही आर्या झोपली नव्हतीच आणि बेडमध्ये पडल्या पडल्याही तिचे मुसूमुसू सुरूच होते. कधीच कोणासाठी न रडणारी अति प्रॅक्टिकल आर्या फक्त डॅडसाठीच हळवी. आणि दरवेळी डॅडना बाय करताना रडणारी जिया आज नॉर्मल होती, कारण तिच्यासोबत तिची लाडकी मम्मा होती. डॅडना सांगू नको मी रडली. ही सेड मी त्यांची स्ट्रॉंग गर्ल आहे. मला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे, जियाची पण. शांत झोपलेल्या बहिणीकडे पाहत आर्याचं बोलणं. आवाज घोगरा होता, पण मी कणखर आहे हे सांगणारा ठामपणाही होताच. हो माझा बच्चा, तू घेशील सगळ्यांची काळजी. तिला थोपटत राहिली काही वेळ. गाढ झोपली जाणवता कपाळावर ओठ टेकवत हळूच उठली. खोलीतील रिकामपण अंगावर आलं. सरळ बाल्कनीतच जाऊन उभी ती मिटल्या डोळ्यांनीच अनुभवत होती लाटांची गाज. अंबाड्याची जाळी सोडवतच आत आली. सहजच नजर पलंगाकडे. पाठीवर मोकळ्या केसांच्या स्पर्शाने शहारली. अलगदच पोहोचली त्या मोहक क्षणात. कालची रात्र. राजीव. कमरेशी विसावलेल्या त्याच्या हातावर रुतलेली नख, तिची आर्त साद कानात रेंगाळली. मेघा, क्या हुआ? एम आय हर्टिंग यू? अडवावं स्वतःला, इथेच थांबावं. संयम.
अर्धमिटल्या पापण्यातून एकच कटाक्ष तिच्याकडे. त्याच्या खांद्यावर विसावलेला माथा, शुभ्र शर्टावर विखरलेले मुलायम केस, झडावलेला श्वास आणि चेहऱ्यावरचं सुख, त्याच्या स्पर्शाचं सुख अनुभवत मुग्ध ती, तिच्या मिटल्या डोळ्यांची आर्त साद, रुतलेल्या नखांची घट्ट पकड आणि जडावलेल्या श्वासांचा अर्थ उमगला त्याला. अडवायचं नव्हतं, अनुभवायचं होतं स्पर्श सुख. पहिला वहिला मोहक स्पर्श. मौसूद पोटावरच त्याच्या बोटांचं नक्षीकाम, हलकीशी सैलावलेली मिठी, झुकून तिच्या केसातच विसावलेला चेहरा, त्याच्याही हातावर उभे रोमांच अन कानातल्या लोलकाशी उष्ण ओठ, बोटांच्या कमी जास्त दबावागणिक आकसणारं तिचं पोट अन श्वासांचा चढ उतार, त्याच्यासाठी सुखद अनुभव. हळुवार बोटं नाभीच्या भोवऱ्याकडे सरकली अन आवेग अनावर होत वळून घट्ट मिठी. राजीव, बस, नाही सहन होत. तिच्या हृदयाची धडधड, शरीराचा कंप, मंदस्मित त्याच्या चेहऱ्यावर अन कुशीत लपवलेल्या तिच्या लाजऱ्या चेहऱ्यावर केसांची झालर. काही क्षणांचा स्पर्श, पण इतका उत्कट अनुभव कसं काय? तिच्या मनातला गोड प्रश्न. अन आपल्या हलक्याशा स्पर्शानेही तिचं बेधुंद होणं जाणवून त्याच्या मनाचं मोहरणं. तिच्या केसांना गोंजारतच दीर्घ श्वास घेत त्याचं शांत होणं. त्याचा शर्ट मुठीत घट्ट धरतच शमवत होती ती. आवेगाचा असर, धडधड, थरथर, आवेग, रोमांच हळुवारपणे शमले. धुंदीही ओसरलीच. मेघा, हळुवार हाक तिच्या कानाशी. मी वर पाहणारच नाही ठरवलेलं तिने मनाशी. आप चेंज कर लीजिए, मी बाहेर थांबतो. दंडावर हात फिरवतच त्याचं शांतपणे बोलणं. मिठी सोडवत ती तशीच बसून, नजर झुकवून, बाल्कनीकडे जाणाऱ्या त्याला पाहून गोड हसू गालावर. आवेगाच्या धुंद क्षणानंतरही त्याचं असं संयमी वागणं अचंबित करणारं. पण तिची ही हेवी डिझायनर साडी, दागिने, मेकअप आवरण्यास वॉशरूम योग्य नाही हे जाणवून तिला मोकळीक देणंही तेवढंच सुखावणारं. पडदे ओढून घेत बाल्कनीत झोपाळ्यावर जाऊन बसलेला तो. मेघा, मैं समझ सकता हूँ आपके मन की उलझन. मेरा आपके करीब आना, प्यार से छूना आपको अच्छा लगता है, पर फिर भी हल्का सा डर है. इतने साल अकेले रहने के बाद ये स्पर्श, सब कुछ नया नया सा है हम दोनों के लिए. क्या सही, क्या गलत, मैं करूं या ना करूं, यही कश्मकश मेरे मन में है. पर शर्मा के ही सही, आप साथ दे रहे हो. बस यूं ही धीरे धीरे प्यार की मंजिल तक पहुंच जाएंगे. अन तेवढ्यात नवीन गाणे कानावर आलेच. अपना ही साया देख के तुम जाने जहां शर्मा गए, अभी तो ये पहली मंजिल है, तुम तो अभी से घबरा गए. मेरा क्या होगा सोचो तो जरा, हाय ऐसे न आहे भरा कीजिए. ओ मेरे दिल की चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. झोपाळ्यावर झुलणारा तो आणि साडीची घडी घालणारी ती, दोघेही हसत होते गालातच. आत्ता बेडवर लोळणाऱ्या तिच्या बंद डोळ्यांसमोर तोच मोहक क्षण, कानात तेच गाणं. आणि राजीव साहेबांच्या एक एक इच्छा ऐकून तर खुदकन हसू आलेच. केस मोकळेच राहू दे झोपताना. राजीव, काहीही हट्ट तुमचा,
गुंता होईल समजावलं मी. तरीही तुमचं गोड आर्जव कसं नाकारायचं. आणि झोपताना पुन्हा माझ्या पोटाला मिठी. हे गुबगुबीत पोट कसं काय तुम्हाला आवडलं? तर म्हणे छान आहे, ब्युटिफुल बेली. काहीही बोलता माझ्या कानात. अंधारात तुमच्याकडे न पाहताही ती खट्याळ नजर जाणवली मला. आणि मग तसेच पोटावर अधूनमधून प्रेम करत खूप साऱ्या गप्पा. तुमचं पोट प्रेम अजबच आहे. खोडकर राजीव. साडीच्या पदराला दूर करत स्वतःच्या पोटावर हळूच हात फिरवला. ती स्पेशल फिलिंग जाणवतच नाही जी काल अनुभवली. माझ्या मौसूद पोटावर तुमच्या राकट हाताचा स्पर्श, खरखरीत तरीही अलवार, हलकासा बोचणारा तरीही शहारे देणारा, हवा हवासा. राजीव, तुमच्या स्पर्शाची जादूच निराळी. अन मोबाईल खणखणला. नीरव शांततेत जरा जास्तच जोरात. अन गडबडून उठलीच बेडवरून. बाल्कनीत जाताना सोफ्यावर टाकलेली पर्स अन चेन उघडून फोन शोधण्याची गडबड. मोठा श्वास घेतच आनंदातच, हॅलो. क्या हुआ? ऐसी बड़ी सांसें क्यों? हस्बंडच्या छळापासून मुक्ती सोच के डान्स कर रहे थे क्या? त्याचाही हसरा मिश्किल प्रश्न. गप्प बसा, उलट मी तर बेडवर झोपून तुमचीच. बोलता बोलता अडखळली. काय सांगणार होती पुढे, काय करत होती? पण त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावरच्या भुवया अधिकच उंचावल्या. बेडवर झोपून काय? मुद्दाम विचारलंच त्याने खोडकर स्वरात. काही नाही, बसलेले बेडवर. पुन्हा बेडवर लोळतच तिचं उत्तर. अँड थिंकिंग अबाउट मी, मिसिंग मी? त्याच्या मधाळ आवाजावरच हिचा उसासा. समोर नसले तरीही आवाजानेच भुलवता मला. छे, मी का मिस करेन? मी तर नाचत होते आनंदात. तीही मस्करीत पाठी नव्हतीच. अच्छा, तो चलिए वीडियो कॉल करते हैं. आपका डान्स हमें भी देखना है. मुळीच नाही, माझा डान्स तुम्हाला दाखवणारच नाही. तिचंही ठसक्यात सांगणं. आणि तो खदखदून हसत होता. दुपारी सोबत केलेल्या लंच नंतर बोलायला वेळ मिळालाच नव्हता. रात्रीचे फ्लाईट आहे, घरी वेळेवर पोहोचायचे आहे, या विचारात दोघेही कामे भरभर आटपत होते. 6ला एकत्रच निघू असे ठरवलेले, पण दिवसा अखेरच्या वाढलेल्या मीटिंग्स आणि निघायला 6:07 झालेच. गाडीत सोबत असूनही मनोज भाईंसमोर सर्वच काही बोलता येईना. ऑफिस संदर्भातील जुजबी प्रश्नोत्तरे. बस घरी 9ला पोहोचता क्षणी जिया आर्याने पकडले. जेवण, गप्पा, आवरणे करत निघायची वेळ झालीच. आणि दोघांना निवांत असा वेळ नाहीच. आणि म्हणूनच तो एअरपोर्टवरून फोन करणारच या विचारात जागी ती. आणि ती आपल्या फोनची वाट बघत असणारच म्हणून एअरपोर्ट फॉर्मॅलिटीज भरभर संपवणारा तो. आता विमान उड्डाण करेपर्यंत फक्त गप्पा. खूप काही बोलायचं होतं, सांगायचं होतं. काही ऑफिशियल निर्णयांवर त्याची मतं हवी होती. उद्याच्या दिवसभर तो ट्रॅव्हलमध्ये असणार, तर त्याच्या अनुपस्थितीत तिला काही महत्त्वाची कागदपत्रे तपासावी लागतील ही जबाबदारी तिच्यावर सोपवायची होती. बोर्डिंगची अनाउन्समेंट, एअर हॉस्टेसच्या सूचना, विमानातील सहप्रवाशांचे आवाज, या बॅकग्राऊंड साऊंडमध्येच दोघांचं बोलणं हळू आवाजात. मेघा, हमारा पहला एअरपोर्ट कॉल याद है? आय वॉज गोइंग टू सिंगापूर. त्याचं सहजच आठवणीत रमणं. तो कॉल कसा विसरेन? पण अचानक तुमचा कॉल पाहून मला काही सुचतच नव्हतं. म्हणजे तुम्ही मला पहिल्यांदा फोन कॉल केला होता ना? आत्ताही त्याच्याशी बोलताना तीच हुरहुर का जाणवते आहे हेही समजेना. हाँ, फिर तो कॉल और मैसेज का सिलसिला शुरू हो गया. सीट बेल्ट लावतच व्यवस्थित बसून घेतले. ते तर खूप नंतर, आय थिंक शांघाय व्हिजिट नंतरच थोडेसे पर्सनल कॉल्स सुरू झाले. बेडवर बसूनच मोकळ्या केसांची सैल वेळी बांधत होती. हाँ, वैसे तो मैं बहुत पहले से आपको कॉल करना चाहता था, बट भीती वाटायची.
झांसी की रानी को गुस्सा आ गया तो? घाबरायचं नाटक तंतोतंत. हा, कोणाला खरं वाटेल बरं? तुम्ही आणि मला घाबरता. सगळं तर तुमच्या मनासारखंच करता. जिद्दी कुठचे. नाक मुरडून घेतलंच. पर आप भी मेरी हर बात कहाँ मानती है. मी छान केबिन रेडी केली. आय थॉट हमेशा साथ में काम करना है तो आसानी होगी. हिरमुसला. सकाळी राग दाखवलेला, पण तिच्या ठाम निर्णयापुढे हतबलही. राजीव, मी ती केबिन अशी गिफ्ट म्हणून घेऊच शकत नाही. मुळात मी केबिनमध्ये बसून काम करणारी व्यक्तीच नाही. मी SWC केबिनमध्येही क्वचित बसले आहे. सतत प्रोजेक्ट सुरू. क्लायंट प्लेसला कायम मुक्काम. आपल्या सुप्रीम हाऊसमध्येही मी जास्त करून अकाउंट्स, फायनान्स, टॅक्स डिपार्टमेंट सोबत असते. माझं सततचं काम तिथेच असतं. मी तर सजेस्ट करणार होते, आमची पूर्ण टीमच खाली शिफ्ट होऊ शकते का? हळूच विषय छेडला. बरेच दिवस मनात होतच. नो वे, अब आपको 27 फ्लोर से भी प्रॉब्लेम है क्या? पुन्हा चिडचिड. आवाज हलकासा चढलाच, पण शेजारी बसलेल्या सहप्रवाशाने गर्रकन वळून पाहता आवाजावर नियंत्रण. प्रॉब्लेम काहीच नाही. मी फक्त कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने विचार करत होते. चिडू नका ना हो. लाडीक बोलत समजावण्याचा प्रयत्न. आप बात ही ऐसी करते हो. सी, आई एम नॉट इन मुंबई, तो एटलीस्ट आप प्रकाश सर के साथ रहिए. त्याचं कळकळीने सांगणं. ओ अच्छा, प्रकाश सरांसाठी? सॉरी, म्हणजे मी काय बोलावं समजेना. राजीव, तुम्ही सरांच्या काळजीपोटी बोलत आहात? हो, हल्ली स्ट्रेस जाणवतो त्यांच्या चेहऱ्यावर. थकल्यासारखे वाटतात. 63 वय आहे. त्यांनाही आरामाची गरज आहेच. मेघा, तुम्ही घरी येताना प्रकाश सरांसोबतच या. आय हॅव ऑलरेडी इन्फॉर्म टू मनोज भाई. त्याचा प्रोॲक्टिव्हनेस. सर्व काही आधीच ठरवून झाले होते. तुम्ही निश्चिंत राहा. मी आहे इथे. मी सगळ्यांची काळजी घेईन. आवाज कातर झालाच. आपण कुठे कमी पडू का, ही भीतीही मनात. आय नो मेघा, आप फिर से नो रोना धोना प्लीज. त्याचं हसरं उत्तर आणि तिचा हळवा हुंकार. और सबसे इम्पॉर्टंट, मेरी मेघा का ख्याल रखिए. वो अपना ध्यान नहीं रखती. प्रेमाने बोलणं. आणि तुम्हीही माझ्या मेहराजींची काळजी घ्या. कामाच्या नादात तेही तहानभूक विसरून जातात. आवाज रडवेला. फोनवर बाय करताना पुन्हा वाईट वाटणार माहीत होतं, पण एकमेकांशी बोलायची ओढही अमाप. सर, कॅन यू प्लीज स्विच ऑफ द फोन? एअर हॉस्टेसच्या विनंतीकडे भुवया उंचावतच पाहिले. एअर हॉस्टेसही रागीट कटाक्ष टाकून निघून गेली. प्लेन टेक ऑफ होण्याची वेळ आली तरीही ही व्यक्ती फोन बंद करत नाही म्हणजे काय? देखा, एअर हॉस्टेस भी मुझे डांट रही है. हसतच तिला सांगत होता, पण फोन बंद केला नाहीच. अन बेडवर पोटाशी उशी कवटाळून बसलेली ती खुदकन हसली. बायकोशी गोडगोड गप्पा करणारा तो आज पहिल्यांदाच एअर हॉस्टेसचा ओरडा खात होता. पण आता एकमेकांना बाय करताना मनात समाधान होते. पोटभर गप्पांनी मन भरलेले. तुडुंब